कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई सांग ना, काय सांगू? ते काकूला काय झालंय? बरं वाटत नव्हतं काकूला. तू किती प्रश्न विचारतोस रे, आम्हाला बोर होतो। तुम्ही काय विचारतायत आता कोणी दंगा करायचा नाही, आणि जर दंगा करायचा असेल तर गार्डन मध्ये जाऊन करायचा। पण का? हा, कारण आपल्या घरी कोणीतरी पाहुणा येणार आहे। नको नाही, आम्हाला अरे 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 एक सेकंड, पाहुणे येणार आहेत म्हणजे आपल्या तनया काकूला बाळ होणार आहे। त्यांना काकूला बाळ होणार आहे? बाळ? ओ, कधी होणार आहे? आंटी आमच्या बरोबर खेळणार आहे? म्हणजे काय खेळणार ना, पण आता तुम्ही दंगा करायचा नाही आणि तनया काकूची काळजी घ्यायची। हे तनया काकूला काय हवं नको ते सगळं बघायचं, दिवसातून 2 वेळा तिची चौकशी करायची, ती कशी आहे तिला विचारायचं। हो, आणि जर ती आनंदी राहिली तर आपलं बाळ पण आनंदी राहणार। पण तन्या काकू तर चिडके, मग तिचं बाळ पण चिडकं असेल ना? ए, असं नाही बोलायचं। आपण छान वागलो तर तनया काकू आणि बाळ दोघेही छान वागणार है ना। मग आतापासून तनया काकूची काळजी घ्यायची जबाबदारी कोणाची आहे? आम्ही त्रास देणार नाही, आम्ही बाळाला आणि तन्या काकूला खुश ठेवणार। मी चौकशी करणार आणि मी बघणार की तन्या काकूला काय हवं आणि काय नको ते। गुड गर्ल्स माझ्या आणि गुड बॉय। चला चला जा आता पटकन, झोपायच्या आधी देवाला नमस्कार करायचा असतो। गो। ओके। ही मुलं आणि त्यांचे अवघड प्रश्न। अरे पण छान समजाव तुम्ही त्यांना। तुम्ही पण शिकाल हळूहळू। नाही पण ते म्हणतात ना, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं। एकाने बरंच झालं की भास्करला जॉईंट सीईओ झालाय, अखिलला आता घरी वेळ देता येईल, तन्याला टाइम देता येईल। इट्स गुड। खरंय। 100 वर्ष आयुष्य। दादा घरातल्या घरात मला का कॉल करतोय? असेल काहीतरी महत्वाचं बोलायचं। हा दादा बोला। हा आकाश, जरा बोलायचं होतं तुझ्याशी। ऑफिसमध्ये बोलता नाही येणार म्हणून म्हटलं घरीच बोलू। तू जरा गार्डन मध्ये येतोस का प्लीज? हो चालेल, येतो। काय हो, आकाश भाऊजींकडे काय काम काढलं? जरा अखिल बद्दल बोलायचं होतं, आलोच। मी जरा खाली जाऊन येतो, दादाला काहीतरी बोलायचंय। आलोच। बर, तुला एसी ओके? अजून कमी करू टेम्परेचर? बर, पाणी हवंय? बर, आणि हा तुला खूप महत्वाचं सांगायचं आहे तनू, तुला आता काही हवं असेल मला सांगायचं, इथून अजिबात उठायचं नाही, कळलं? आणि तनू, गेल्या 2 दिवसात जे काही घडलंय त्यासाठी मला खरंच माफ कर। आय एम रिअली व्हेरी व्हेरी सॉरी। मला आधी कळलं असतं नाही सगळं, तर मी तुला काम करूच दिलं नसतं। आणि आता पोट तू, ह्या पुढे मी तुझी गोडी काळजी घेईन, तू बघच। 2 दिवस किती भांडला माझ्याशी, आणि आता खूप 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 काळजी घेणार आहे म्हणे। अका त्याला काहीतरी कारण होती ना ग, आणि आता तुझी काळजी घेतोय त्यालाही काहीतरी कारण आहे की नाही? बरं तनू, तुझी पर्सनॅलिटी बघता तुला खूप काळजी घ्यायची गरज आहे। आता सगळं सोडून द्या, काही राग, भांडणं, वसुवहिनीविषयी राग काहीही नको आता। तनू, असं म्हणतात की आपले जे इमोशन्स आहेत ना त्याचा आपल्या बाळावरती खूप परिणाम होतो। सगळे पॉझिटिव्ह इमोशन्स पाहिजेत। आपलं बाळ कसं छान एकदम मस्त आनंदी झालं पाहिजे। बेबी, मला पण आपल्याच बाळाची काळजी आहे। आय लव्ह यू, आय एम सो हॅपी यार। आय लव्ह यू टू।
एकाच दगडात 2 पक्षी मारले. तुलाही आपलं केलं आणि त्या वस्तूलाही नमतं केलं. आय एम सो हॅपी. दादा काय ना असं अचानक बोलून घेतलंस? ऑल ओके ना? काही प्रॉब्लेम तर नाही? हे काय ऑफिसमध्ये बोलता नाही येणार म्हणजे? काम तसं आहे आकाश. मला काळजी वाटते. जॉईंट CEO झाल्यानंतर मी अखिलने केलेले सगळे कॉन्ट्रॅक्ट्स बघितले, सगळ्या डील्स बघितल्या. सगळं मेसी वाटतं. त्याने क्लायंट्सला खूप प्रॉमिसेस करून ठेवलेत. क्लायंट वाढावेत म्हणून खूप कमी बजेटमध्ये डील फायनल केलेत. आणि ह्याच्यामुळे आपल्या कंपनीचं नुकसान होऊ शकतं. आणि सगळी गडबड वाटते. दादा तू आता आहेस ना यासोबत, मग सगळं ठीक होईल. मला खात्री आहे तू सगळं नीट हँडल करशील. ते सगळं ठीक आहे, पण मला वाटतं की तू प्लीज याच्यात लक्ष घाल. अशा वेळेत मी काही करणं योग्य नाही वाटणार. उगाच गैरसमज निर्माण होतील. एनिवे तू आता आहेस, काही असेल तर तू मला सांगशील. आणि हवं तर तुमची क्लायंटची मीटिंग झाली ना की नंतर मी त्यांशी बोलत जाईन. ते ठीक आहे. मला वाटलं की ह्या गोष्टी तुझ्याशी शेअर कराव्यात. गुड नाईट. गुड नाईट. काळजी करू नकोस. झालं बोलणं? एवढं काय बोलायचं होतं आकाश भाऊजींशी? आणि अखिल जेव्हापासून कंपनीचा CEO झालाय त्याने खूप चुकीचे निर्णय घेतलेत. त्यामुळे कंपनीचं नुकसान होऊ शकतं. मला हीच गोष्ट आकाशच्या कानावर घालायची होती. आणि मला काय वाटतं माहिती, काहीतरी झालं पाहिजे आणि आकाशने पुन्हा कंपनीचा CEO व्हायला हवा. म्हणजे त्याच्याकडे हे सगळं काम सोपवून ना मी माझं काम शांतपणे करेन. अहो काय बोलताय तुम्ही? ह्याला काय अर्थ आहे? आणि अहो तुम्ही CEO झालात ना तेव्हापासून मी सगळ्यांना सांगते की मी CEO ची बायको आहे. आणि तुम्ही युद्धाच्या पहिल्याच दिवशी मैदान सोडून पळताय. कळतंय का तुम्हाला? आम्ही मैदान सोडून पळत नाहीये. म्हणजे हे जे काही आहे ना हे आकाशने निर्माण केलेलं आहे. हे त्याचं त्याला मिळायला हवं. ते काही नाही. आकाश पुन्हा कंपनीचा CEO व्हायलाच पाहिजे. नाही, मी असं नाही होऊ देणार. कारण इतक्या वर्षानंतर तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्यासाठी ही संधी मिळाली आहे. या संधीचं तुम्ही सोनं केलंच पाहिजे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.